मुलांच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत तर बाहेर खेळून त्यांना खूप भूक लागते। मग अशा मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी झटपट असा पौष्टिक नाश्ता आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, स्वीट पोटॅटो नगेट्स। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी पाव किलो स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळी घेतली आहेत। ती मी चांगली उकडून स्मॅश करून घेतली आहेत। आता रताळी चांगली स्मॅश करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून चिली फ्लेक्स, अर्धा टेबलस्पून चाट मसाला, अर्धा टेबलस्पून ऑरिगेनो, अर्धा टेबलस्पून गार्लिक, 2 टेबलस्पून रवा, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि अर्धा कप ब्रेड क्रम्स घालून घेऊया। आता हे जिन्नस आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याचा एक डो बनवायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेतले आहेत। आता हे 10 मिनिटं असंच ठेवून देऊया। आता इथे मी 2 कप कच्चे कॉर्नफ्लेक्स घेतले आहे। ते आपल्याला अशा प्रकारे हाताने चुरून घ्यायचे आहेत। मिक्सरला फिरवायचे असेल तर फक्त पल्स मोडवर थोडेसे फिरवून घ्या। तर इथे मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 2 टेबलस्पून मैदा आणि थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी बनवून घेतली आहे। आता आपण नगेट्स बनवायला घेऊया। तर छोटासा गोळा घेऊन तो आपल्या हातावर अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गोल सुद्धा करू शकता। तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व नगेट्स अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता मी सर्व नगेट्स बनवून घेतले आहेत। आता हे नगेट्स आपल्याला स्लरी मध्ये डिप करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण बनवलेल्या कॉर्नफ्लेक्स मध्ये ते घोळवून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आपल्याला सर्व नगेट्स स्लरी मध्ये आणि कॉर्नफ्लेक्स मध्ये घोळवून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व नगेट्स तयार करून घेतले आहेत। आता आपण ते तळून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर ठेवून आपल्याला हे नगेट्स चांगले तळून घ्यायचे आहेत। साधारण 5-1 मिनिटं एका बाजूने तळून घेतल्यानंतर आता आपण ते पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही चांगले खरपूस तळून घ्यायचे आहे। तर 10 मिनिटांनंतर दोन्ही बाजूने अलटून पलटून खरपूस आपण तळून घेतल्यानंतर आता आपण ते काढून घेऊयात। अशाच प्रकारे आपल्याला सर्व नगेट्स तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व नगेट्स तळून घेतले आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे खुसखुशीत असे नगेट्स तयार झाले आहेत। तर तुम्ही ग्रीन चटणी किंवा सॉस बरोबरही तुम्ही मुलांना खायला देऊ शकता। तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।